सोलापूर जिल्ह्यामधील माढा तालुक्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून आज सलग दुसऱ्या दिवशीही मोठा वाद निर्माण झालाय। या प्रकरणामुळे अंजनगावात आक्रमक आंदोलकांनी 8 ते 10 तास रस्ता रोको केलाय। त्याचवेळी जमावाकडून दगडफेक झाल्यामुळे पोलिसांनी नाईलाजानं बळाचा वापर हा त्यांना करावा लागलाय। पुतळा हटवण्यास ग्रामस्थांनी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवलाय। तर आंदोलक लक्ष्मण हके यांनी प्रशासनाने हा पुतळा सन्मानाने हलवून संबंधितांच्या खासगी जागेमध्ये शिवसृष्टी उभारावी अशी मागणी केली। दरम्यान आज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पोलीस उपाधीक्षक बसवराज शिवपुजे आणि पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले। अंजनगावात रात्रीतून बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून प्रशासन आणि आंदोलकांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे। पुतळा हटवण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये सुरुवातीला जोरदार शाब्दिक चकमकाही झाल्या। त्यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आंदोलकांशी चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण जमावाकडून दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला। या वादात काही पोलीस आणि आंदोलक जखमी झाले असून गावात मोठा पोलीस फौज फाटा हा तैनात करण्यात आलाय। हा वाद मुख्यत्वे पुतळा बसवलेल्या जागेच्या मालकी हक्कावरून सुरू झाला। एका गटाच्या मते ही जागा पुतळ्यासाठी योग्य आहे, तर दुसऱ्या गटाच्या मते ती जागा ग्रामपंचायतीची असल्याचं सांगत हरकत घेतली आहे। दरम्यान या प्रकरणाला राजकीय वळण लागलं असून लक्ष्मण हके यांनी स्थानिक आमदार अभिजित पाटील यांच्यावरती जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप केलाय। तर बाराजे आवरे पाटील यांनी हके यांच्यावरती समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रत्यारोप केलाय। सध्या स्थितीमध्ये पुतळा सन्मानाने हलवून खासगी जागेत शिवसृष्टी उभारावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते। बाराजे आवरे म्हणालेत, अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय आपण शांततेच्या मार्गाने सोडूयात। माझं प्रशासन आणि शिवप्रेमींना आव्हान आहे, पण पोलिसांकडून लाठीचार्ज झालेली घटना अत्यंत चुकीची आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर एवढी आक्रमक भूमिका घेण्याची काहीच गरज नव्हती। ही जागा खेलोबा मंदिराची आहे की BNCची आहे याचा पुरावा असलेला 7/12 उतारा आमच्याकडे आहे। ही जागा मंदिराची नाही। जर ही जागा मंदिराची असली तर आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच मंदिरावरील कळस आणि दारावरील तुळस आहे। त्यामुळे कुठल्याही मंदिराने, धर्माने आणि जातीने शिवाजी महाराजांना विरोध करण्याचं कारण नाही, असंही आवारे यांनी म्हटलं आहे।